नमस्कार, मी सूर्यराव देशपांडे, शिडी प्रमुख मयूर मनोहर मेंगडे. सर्वप्रथम मी आपल्या ठाण्याच्या राजा गोविंदरावांचा आभार मानतो की सुभेदार शेडला त्यांनी शिडी लावण्यासाठी खूप उत्तम सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळे आपण 5 ठिकाणी सक्सेसफुली 8 पण उठवू शकलो. आणि नक्की आमचं हे आहे जवळचे विधानाच्या मी 4 शिडी लावतो. त्या टायमाला आम्हाला वेगळा टास्क होता, थर वाढवायचे होते. थर वाढवताना शिड्यांचा पण विचार करावा लागतो. तसंच माझ्या सहकार्याने सगळ्यांनी मला सहकार्य करून आम्ही 5 थराची शिडी उत्कृष्टरित्या रचली आणि पुन्हा व्यवस्थितरित्या उतरून आपल्या ठाण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले. तसेच पुढच्या वर्षी विश्व तयारी करताना सुभेदार शिडी ही तेवढी सक्षम आणि जुर्माने उभी राहील आणि ठाणे राजाचं नाव हे उंचात उंच घेऊन जाण्यासाठी मदत करेल. सुभेदार छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपते हर हर निलेश वेटी, जतन गोविंदा उत्सव मंडळ आणि महाराष्ट्र असोसिएशन खजिनदार यांच्यातर्फे तुम्हाला ठाण्याच्या राजाला शुभेच्छा देतो. यासाठी की पुढच्या वर्षी आपल्या ठाण्यातल्या गोविंदा पथक म्हणजे ठाण्यातल्या शहरामधून जास्तीत जास्त गोविंदा पथक आपल्याला प्रो गोविंदांना पाठवायचं. 9 थराचा विश्वविक्रम जसा फोपटच्या राजाने केलाय तसा 9 थरासाठी तुम्हाला जतन गोविंदा उत्सव मंडळातर्फे शुभेच्छा देतोय. आणि प्रो गोविंदामध्ये आपल्याला खरं सांगतो की ठाण्यातून जास्तीत जास्त मंडळ आपल्याला पाठवायचे. याच्या तयारीला आजपासून लागा तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना जेवढे पण इथे शिडी आहेत ते, कारण की जेवढं पण मी बोललो तेवढं सहन केला आणि आले त्यासाठी धन्यवाद आणि थँक्यू. पुढच्या वेळेस परत या, कारण की 5ची शिडी लावायची आपल्याला. जय. चला. हॅलो, नमस्कार, मी प्रितेश माडिक, समर्थ शिडीचा आणि ठाण्याचा राजा गोविंद पथकाचा एक खेळाडू आहे. खरंच समर्थ शिडी आणि ठाण्याचा राजा गोविंद पथकाने खरंच खूप मेहनत घेतली. खरं तर 8 थर 9 थर लावणं छोटी गोष्ट आहे, पण ते 5 वेळा कडक उतरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ते ठाण्याच्या राजाने दाखवून दिले, ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर हे कोणालाच जमलं नाही, ते आपल्या ठाण्याच्या राजा गोविंद पथकाने आज दाखवून दिलेलं आहे. जसं आपण बॅनरवर लिहिलं होतं 30 जूनला आपला सर्व प्रारंभ झाला होता. बॅनरवर लिहिलं होतं जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढा मोठा संघर्ष असतो आणि जेवढा मोठा संघर्ष असतो तेवढं मोठं यश असतं. खरंच त्या स्लोगनला आपण आज यश असतं. खरंच त्या स्लोगनला आपण आज पात्र ठरलेलो आहे. त्यामुळे खरंच मला खूप आनंद होतो आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण विश्वविक्रमाची बरोबरी करू हे मला हे वाटते, खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अनिकेत अशोक जाधव. या साईराम शिडीचा सर्व भागोपांचं स्वागत आहे. खास करणं म्हणजे अवधूत शिंदे आणि दर्शन शिंदे हे दोघं जण नालासोपाऱ्यावर येतात त्या ठाण्याच्या राजासाठी. ते दोघं आले त्यामुळे आम्हाला बेस नव्हता भेटत. गेले किती दिवस आमचे प्रशिक्षण आम्हाला वेगळी शिडी काढायला लागत, शिडी काढायला लागत. आमचा बेस बोललं जाता शिडी लागणार आणि हे दोघं बेस आणि हा एक तो सिद्धांत भोई तो पण कालव्यावर येतो. हे तिघं आले तेव्हा आमचा पाया रचला, तेव्हा ही शिडी तयार झाली. तर बाळगोपांचं हार्दिक स्वागत. आणि नक्कीच जे थोडं राहिलं ते आम्ही थोडं ना बोललेलं आणि पूर्णच केलेले आणि पुढच्याची उतरून करणार तेवढंच मी फक्त बोलतो. आणि आयुष्य म्हणजे बोलायचं ते ठाण्याचा राजा गोविंदा माझा. हॅलो, माझं नाव विवेक सोनावले. ठाण्याच्या राजामध्ये पहिलंच वर्ष होतं माझं. खूप मजा केली. या वर्षी आम्ही 4 आलोय, पण पुढच्या वर्षी आम्ही 20-25 घेऊन देऊ. गोविंदा पथकाचं यावर्षी म्हणजे खूप वर्षांनी 8 थराची सलामी दिल्याबद्दल पहिले त्यांचं आभार मानतो. असेच 8 थर नाही तर गोविंदा ठाण्याचा राजा हा पहिला खरा ठाण्याचा राजा होता. आता आज पूर्ण जन्म बोलतात ना, तो आज झालेला आहे. माझी इच्छा अशी आहे की आज मुंबईला टप देणारे ठाण्यात 2 गोविंदा पथक आहेत. एक आपल्या ठाण्याचा राजा आणि एक फोपटचा राजा.
शेठ, तुम्ही असेच आमच्या मागे उभे राहा खंबीरपणे. आम्ही दरवर्षी नवनवीन रेकॉर्ड करत राहू. तुमची साथ आम्हाला लाभत राहील अशी अपेक्षा आहे आमची. आणि दरवेळी तुम्ही या स्टेजवरती याल आणि वेगळं वेगळं काहीतरी आम्हाला प्रोत्साहन मार्गदर्शन करून जाल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपला जो ठाण्याचा राजा जो आहे तो फक्त ठाण्यापुरतं मर्यादित न राहता तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याचं श्रेय जे आहे ते तुम्ही इथे जे सर्वजण उभे आहात